पाहायला मिळेल आणि हा सामना शौर्य 11 भिंगारवाडी आणि त्यांच्याच विरोधामध्ये क्रिशा 11 ब्राह्मण करवली या दोन टीममध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्यामध्ये आपल्याला ज्यांचं धावतं विवरण ऐकायला मिळेल ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक आणि हरिग्राम गावाचं भूषण अर्थातच वैभव भोपी सर. तो आइए सर आगे खुद का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत रजा सेल. धन्यवाद. आपण पहिलं पुन्हा दुसऱ्यांदा टॉस झाला आणि तिथे जिंकला भिंगारवाडीनं आणि पहिल्यांदा फिल्डिंग साठी ते मैदानामध्ये उतरलेत. विनर वर्सेस विनर लढाई आणि 4 ओव्हरची मॅच. लक्षात घ्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपले पाहिजेत. 20 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे पंच तुम्हीही टायमिंग अलर्ट करा. पहिल्याला भरपूर महत्व द्यावं लागेल. काल उद्घाटन होतं त्यामुळे उशीर झाला. 4 वाजले 4:15 वाजले काल. यस डेफिनेटली. सुरुवात करतो आपण लढतीला. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. राहुल पाटील आणि तेजेश पाटील हे देखील मैदानामध्ये आलेत. पहिले षटक सचिन लहाणी हे मोठे नाव आहे भिंगारवाडीचं आणि तो आता सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सचिन. मॅचला आपण सुरुवात करतो. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही ते देतो. आज विकी आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्यांनी सांगितलं विकी की चला आमचे बॉल बॉय या लवकर. हर्ष मॅच ऑन होते. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. एक चांगला जल्लोष बघायला मिळेल या मॅच मधून ही अपेक्षा करूया. पहिल्याच बॉल मध्ये आक्रमणी फील्डच्या वरून बॉल चालला डीप मधून मिड ऑनच्या डोक्यावरून जवळपास लॉंग ऑन कडे. गुड फिल्डिंग 100% कमिटमेंट फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. व्हेरी गुड फिल्डिंग. 2 एंड कंप्लीट होत आहेत. दोन रन या पहिल्या चेंडूमध्ये आलेत. सचिन आपण बघतोय सुरक्षितरित्या एक्स्ट्रा रिप्ले मध्ये इक्विपमेंट्स. गुड कॅमेरा वर्क. सचिन सज्ज होत असताना पुन्हा एकदम ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मधून बॉल चालाय डीप कव्हरला. जबरदस्त स्ट्रोक राहील आणि आणखीन एक अगदी बघू शकता मागील बॉलवर जे काम अर्धवट राहिलं ती या बॉलवर कंप्लीट झालं. पहिल्या बॉलवर डबल आले. हा आले चौकार. चांगली दिशा देण्याचं काम हाती घेतलंय राहुल पाटीलनं. पहिलं पण डबल आणि नंतर चौकार. सॉफ्ट हातनं अगदी बघू शकता खूप हलक्या हाताने या बॉलला
एक चांगलं फिनिशिंग टच देण्याचं काम केलं आणि त्यानंतर इथे 2 रन पूर्ण झालेत. महत्वाची लढत आहे. माहिती आहे या मॅच मध्ये संघर्ष तर करावा लागणारच आहे. 4 वर्ष मॅच जर जिंकलो तर स्वप्न जे घेऊन आलं होतं आज मैदानात ते पूर्ण होईल. संघ सुपर 12 मध्ये पोहोचेल. त्यामुळे यशस्वी वाटचाल राहील. आजचा दिवस यशस्वी होईल. मेहनतीला फळ मिळेल. हो आणखी एक चांगला फटका यावेळेस डीप पॉइंट कडे. प्रत्येक बॉल गॅप मधून कसा पाठवला जाईल हे राहुल पाटील यांनी दाखवलंय आणि आणखीन एक दमदार चौकार त्यांच्या बॅट मधून. युट्यूबर विकी शेळके आणि बाबा वॉटर सप्लायर्स त्यांचे ते शुभागमन. विकी शेळके आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. का बॅटिंग करतायत राहुल पाटील. प्रेमात पडावा इतकं सुंदर फलंदाजी. इट इज वाईड लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाल्या बॉल्स आणि पालकर सरांचा इशारा आलाय. अतिरिक्त रन चेंडू गडीत जोडले जाईल. खेळाडू कक्ष अगदी सेपरेट आहे. नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट बघायला मिळालं. धावसंख्येचा एकंदरीत टोटल 13+6 रन झाले टोटल. आता 19. काय बॅटिंग साकारतायत राहुल पाटील. काय स्ट्रोक राहिलाय. 6 रन. लहानसारखा एक यंगस्टर्स खेळाडू आणि त्याच्या विरुद्ध राहुल पाटील ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. किती चांगला फिरून लगावला हा फटका. थोडंसं होक स्टाईल ना तिथे उत्कृष्ट कामगिरी सध्या साकारत असताना दिसलं सचिन वर आक्रमण. हा देखील बॉल तेवढाच आणि तेवढाच तीव्रतेचा फटका. गॅप शोधून धावांची अगदी जमापुंजी. किती प्रेमात पडावी इतकी सुंदर फलंदाजी. पहिलं षटक संपलं आणि ते नावी केलं ब्राह्मण करवलेलं. स्पेशली बॅट्समन राहुल पाटील यांनी पहिला ओव्हरचा खेळ संपला आणि धावा आल्या 23. जे समाप्त झालं 23 कौतुक शुभ शंभो क्रिकेट संघातही अगदी बघू शकते. या स्पर्धेचे आमच्या ट्रॉफी पुरस्कर्ते सन्माननीय माजी सरपंच रुपेश पाटील यांच्याकडून सगळ्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले आणि त्यासोबत प्रथम क्रमांकाचा जो कॅश प्राइज 1.5 लाख रुपये ते आम्हाला पुरस्कृत श्री दीपेश शेळके साहेब शेळके जी आणि उद्योजक आशुतोष शेळके बाबा वॉटर सप्लायर्स यांच्याकडून. स्पर्धेचे आमचे मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते विराजी शेळके माझे उपसरपंच आणि ओमकार शेळके गावदेवी वॉटर सप्लायर्स जी ABC साठी मालिकावीर दिली जाईल आणि त्यासोबत श्री अतुलजी मोकल श्री रुपेशजी ठोंबरे बिंदासबाई शिवसेना शहर पनवेल तालुका प्रमुख यांच्याकडून एक बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. DEF या गटासाठी दिशादर्शक करण्याचा प्रयत्न होता. तिसऱ्या पंचाची मागणी चेक केलं जाईल. थर्ड अंपायरची बघायचं लगेच जॉईंट आहेत आमच्या सोबत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाताना डिसिजन पेंडिंग. एक ब्रेव्हेंट लगेच दाखवतो ऑन स्क्रीन. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
वेस्ट ऑफ हाईट जे चेक केलं जात असताना सध्या DRS चा वापर, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, थोडी वेळ आपण प्रतीक्षा करणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर बॅटिंग टीमनं हा रिव्ह्यू गमावलाय, ते लॉस झालेत रिव्ह्यू. साहिल लहाणे रन फलकावर धावा आहेत 24. पहिल्या बॉलवर आलेली ही सिंगल रन सध्या आपण बघतो. वेगाने सुरुवात झाली परंतु सातत्य महत्वाचं असतं. हा देखील चांगला बॉल, थोडस टेकअप केलं बॉल, आडव्या पट्ट्याने खेळाचा प्रयत्न अर्धवट राहिलाय. कोणती रन या चेंडूगणित मिळणार नाही. धावसंख्या थोड्याशा अडचणीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. राहुल पाटील जे स्ट्रायकर एंडकडे आहेत. 7 बॉल मध्ये 22 धावा त्याने केलेत. उपयुक्त खेळ आपले सांघिक दृष्ट्या त्यांनी मैदानामध्ये सध्या केलेली दिसली. परंतु साहिल लहाणे जणू काय मनाशी संघर्ष ठाम निश्चय करून आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन जरूर खर्च झाल्या परंतु आता रन रोखायच्या या उद्देशाने केलेली गेली कामगिरी. सन्माननीय रोहिदास वाघे आपण या. साहिल हो काय बॉल आहे. आपल्या भारतातील अस्त्र वापरलं. आणखीन एक चांगला बॉल ज्या राहुल पाटील याने बेधडक खेळी केली पहिल्या ओव्हर मध्ये आणि त्या खेळाडूला सध्या थांबवण्याचं काम केलं. लगातार 3 निर्धाव चेंडू साहिल लहानेने फेकलेत. मागील मॅच मध्ये देखील असंच काही घडलं होतं. दुसऱ्या ओव्हर मध्ये 20 रन आले होते. त्यानंतर धावा थोडे कमी पडले होते परंतु गोलंदाजी फार सुंदर राहिली. होल्डिंग मधून उत्कृष्ट कामगिरी झाली. परंतु बघायचं ही मॅच संघर्षाची आहे. प्रत्येक बॉल षटकार चौकारांसाठी नसतोय. कदाचित मनाशी संकल्प करावा लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये धुतलं गोलंदाजाला. त्यानंतर आता डॉमिनेट करण्याचं काम साहिल लहानेने केलं. ग्रेट कमबॅक. 5 बॉल फेकले गेलेत. 1च रन आतापर्यंत या ओव्हर मध्ये खर्च झाली. लगातार 4 चेंडू निर्धाव फेकण्याचं काम मैदानामध्ये साहिल लहानेने केलंय. बाउन्सर अटेम्प्ट गोलंदाजी आवडले असेल साहिल साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण फक्त 1 धावाचा ओव्हर त्याने फेकला आणि कमबॅक करून दिला आपल्या टीमला भिंगारवाडीला. आणि जिथे 2 ओव्हर संपलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 23 आले होत्या. या ओव्हर मध्ये आली फक्त 1. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन फलकावर धावा आहेत. बॅटिंग करत असताना अगदी ब्राह्मण करवले हा संघ जाऊन पोहोचलाय 24 वर बिनबाद. धावांचं काम शोध काम करावं लागेल. मोहीम हाती घ्यावी लागेल. मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता. सुरुवात करणं आणि त्यामध्ये सातत्य टिकवणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमची सुरुवात, तुमचं मध्यांतर आणि तुमचं एंडिंग या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. टॅपिंग क्रिकेट टॅप केला बॉलला 1 रन कंप्लीट झाले. सेकंड साठी निघालेत. बऱ्याच वेळेनंतर या रन बघायला मिळाल्या. जवळपास 7 बॉल
ची प्रतीक्षा करावी लागली या 2 धावा येण्यासाठी. असं क्रिकेट आहे, या खेळामध्ये तुम्हाला अप अँड डाऊन्स याला फॉलो करावं लागतं आणि त्याच पद्धतीनं सुरुवात बेधडक झाली. तदनंतर भिंगार वाडीने देखील दाखवलं की आम्ही कमबॅक करू शकतो. भरपूर वेळानंतर बॅटचा चांगला कनेक्ट बनला होता. खराब फिल्डिंग, झेल सुटला आणि षटकारी आलाय. इथे बऱ्याच अवधीनंतर हा नशिबाचा मी षटकार म्हणेन, कारण फिल्डर साठी हे काम इतकंही कठीण नव्हतं. ऍक्शन रिप्ले मध्ये तेजस पाटील बॅकफुटला गेले, पंच केला आणि बघा तिथे झेल हातातून निसटला. पाठीमागे थोडं अंतर देखील बाकी होतं. हेच जजमेंट महत्वाचं असतं आणि षटकार इथे आलाय. रन फलकाला आता वेग मिळाला. धावसंख्या टोटल 32 वर सांघिक टोटल पोहोचलंय. प्रतीक्षा केली, बॉल हवेत गेला आणि काय करताय भिंगारवाडी संघाचे खेळाडू मैदानामध्ये. याच्या अगोदर एक झेल सुटला आणि आता देखील एक झेल सुटलाय. नुकता षटकार आला आणि त्या झेल सुटले. तेजसला 2 जीवनदान मिळालेत आणि रन देखील तुम्हाला बघायला मिळते. रन फलकावर धावा 33. प्रतीकचे षटक सुरू असताना पहिल्या मॅच मध्ये ज्या 2 खेळाडूंमध्ये 46 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली होती. पुन्हा एकदा फिरवलंय बॉलला, टर्न करण्याची क्षमता, चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन करणं हे फार महत्वाचं असतं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कठीण देखील असतील, कॅप असतील, त्याच्यानंतर ट्रॅक शूज सर्व असतील जे जागृती स्पोर्ट्स मध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहता. त्या जागृती स्पोर्ट्सच्या खऱ्या अर्थानं मालकीनबाई अर्थात जागृतीताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहताय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. जागृती स्पोर्ट्सची सर्व या ठिकाणी बघा स्पोर्ट्समन स्पिरिट इथे त्यांनी दाखवली. स्वतःने हिस्ट्री सोडली आणि खेळाडू होते बाद. आणि आपण जे पाहताय सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये टी शर्ट्स असतील, कॅप असतील, त्याच्यानंतर ट्रॅक शूज सर्व असतील जे जागृती स्पोर्ट्स मध्ये आपण. प्रतीकचं वाघी षटक 9 धावांचं राहिलंय. रन फलकावर धावा 33. सध्याचा 11चा करंट रन रेट. अंतिम डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करते बॉलिंग ट्रॅकवर राज गायकर. तेजस पाटील 2 जीवनदानासोबत तो सध्या मैदानामध्ये आहे. 5 बॉल मध्ये त्यांनी 10 रन केले. 200च्या स्ट्राईक रेट रन त्यांनी केलेत. न्यू बॅट्समन साई पाटील आलाय. अखेरचे 6 बॉल आता उर्वरित राहिले पहिल्या 17तील. गोलंदाज सज्ज होत असताना राज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. वेग चांगला आहे परंतु उंची दिले, फ्लाइट दिले बॉलला आणि इथे फिल्डरनं चांगलं जजमेंट. यावेळेस कोणती चूक केली नाही आणि महत्वपूर्ण आणखी एक सफलता खेळाडू बाद. ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. 2012 अगदी समालोचन क्षेत्रामध्ये मी फक्त गावापुरतं समालोचन करायचो आणि आमचे मित्र खरतर विशाल पाटील असेल, कल्पेश असेल, तेव्हा पहिल्यांदा राजीव गांधीला टुर्नामेंट व्हायच्या 2012ला मी पहिल्यांदा समालोचन केलं आदईच्या स्पर्धेमध्ये आणि तदनंतर एक नाव अगदी लौकिकरणामध्ये आदई गावाचं नाव मोठं आहे आणि त्यांचं माझ्या पाठीमागील हातबल भरपूर मोठं आहे आणि विकेट देखील आपण बघू शकता. वाईड यॉर्कर हा फुलातून कमबॅक कसं असावं, आपल्यामध्ये परिवर्तन कसं असावं हे बघा मित्र. राज गायकर गोलंदाजी मार्क करतो. ऍक्शन बघा, हारम ऍक्शन खांदा खूप चांगल्या पद्धतीने खेचतात परंतु ज्या पद्धतीनं आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी होते जबरदस्त राहिले. 33 वर संघाची धावसंख्या
मोठ्या फटकांची नितांत गरज आहे. ड्राईव्ह केला बॉला डीप मध्ये, लॉंग ऑफ फिल्डर आहेत, चांगलं फिल्डिंग, पहिली धाव वेगाने घेतली आणि तयारी दाखवली, लवकर निघाले साई. खर तर हा कॉल साईचा होता सेकंड साठी येण्याचा. 2 रन या बॉलवर मिळत आहेत. धाव संख्येचा एकंदरीत टोटल आता सध्या 35 वर बघायला मिळत आहे. संदेश शेळके स्कोरिंग मध्ये त्याने MCA पास केली आणि आता सध्या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बॉल हवेत आहे. मिसामिंग जेलवर पोहोचता आला नाही. फिल्डरला 2 रन पूर्ण होतील. यस डेफिनेटली 2 कंप्लीट झालेत. धावसंख्येचं टोटल अजून पुढे फायटिंग टोटल तर आता बनले 37 वर 2. क्रिशा 11 ब्राह्मण करवले हा संघ सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय, पाहणी करतोय. अखेरचे काही बॉल आता उर्वरित राहिलेत. व्हेरी गुड डिलारी, परंतु तिथे थोडेसे मिसफिल्डिंग बघायला मिळाले. पहिली सिंगल वेगाने घेतले, दुसरी साडी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये अगदी बघू शकता पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे. रनआउट चेक केलं जाईल. 22ची धाव तर पंचाने सांगितलेली आहे. फक्त रनआउट चेक केलं जाईल. जे सेकंड रन अटेम्प्ट करण्याचं जे धाडस दाखवलं होतं खेळाडूने ते पूर्ण झाले की नाही याची सध्या चाचपणी सुरू आहे. चला आमचे तांडेल सर आहेत म्हणून ठीक आहे. सँडे असता तर तुला आता हुलकावणी दिली असती. नॉट आउट कॉल. सँडी पालकर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये असतात. पहिल्यांदा ते 12वे खेळाडूंना तंबी देतात. चला मॅच मध्ये आपण जाऊया. रन फलकावर धावा आहे त्या 39. शेवटचा अखेरचा बॉल होता, त्यालाही इतकं चांगलं कंप्लीट करू शकले नाही. तर 1 रन आली निघाले सेकंड साठी, परंतु अशी रन नाहीये. त्यामुळे एकच रन खरं तर या बॉलवर मिळेल 10च्या सरासरीनं. बघा खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये जवळपास धावा आल्या होत्या 23 रन आणि त्याच्यानंतर बघितलं आपण कमबॅक झालं. टॉस आपण करणार आहोत. नाणेफेक येईल 40+ ची लढत होईल. तोंडरे 40+ आणि त्यांना फाईट करेल नेरे 40+. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार. त्याचं नाणेफेक आपण करणार आहोत. या दोन्ही कॅप्टन लगेच जॉईन व्हा. पहिले सत्र संपले ज्यामध्ये 40 रन बनलेत आणि त्याच्यानंतर बघितलं ना सर, जे भरपूर मी म्हणेल शिस्तबद्ध पद्धतीने क्रिकेट नेहमी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पहिलाच कॉल दोन्ही टीम्सला केला गेला आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित झालेत. टॉस बॉक्समध्ये एक महत्त्वपूर्ण टॉस होईल या दोन टीमच्या दरम्यान.
तर याच 5 षटकांची मॅच, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आपण पाहिलं तर नक्कीच गरजेची असेल या स्पर्धेमध्ये. आणि 40+ ग्रुप आपण पाहिलं तर DE आणि F साठी देखील मालिकावीराची 2 व्हीलर बाईक आहे. त्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम हे तुम्हाला मान्य करावे लागतील आणि भरपूर क्रिकेट यांनी खेळलं. तर विश्वनाथजी कातारा साहेब यांना मी आमंत्रित करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. नेरी 40+ आणि तोंडरी 40+ या 2 टीममध्ये हे बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आज एक चांगली क्रीडा स्पर्धा उदयास आली. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. टेलीज कॉल आणि टॉस जिंकलाय तोंडरे 40+ या टीमने. टॉस तुम्ही जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून घेण्यात आलाय. एकंदरीत तुमच्या काळामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही क्रिकेट खेळलं त्यावेळेस एवढं टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर नव्हतं, परंतु सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर देखील वाढलं. टेनिस बॉल क्रिकेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेजवर देखील सध्याच्या घडीला खेळवली जाते. एकंदरीत जे युवा खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? शुभेच्छा असतील. तर नक्कीच आपण पाहिलं तर स्वतः एक संघ नायक आहेत, एक संघ पुरस्कर्ते देखील आहेत. परी 11 तोंडरे संघ मच्छिंद्र पाटील सर आपण यांना पाहतोय की टॉस जिंकला या मॅचचा आणि टॉस जिंकता क्षणी हॅलो चिक. त्यानंतर मी आमंत्रित करतोय आदरणीय विश्वनाथजी कातारा साहेब. विश्वनाथजी कातारा साहेब, विश्वनाथजी कातारा साहेब आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. विश्वनाथजी कातारा साहेब नेवाईचे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक घटकाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, कारण आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव. आणि विश्वनाथजी कातारा साहेब यांचा देखील शुभ सन्मान होते. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेल्या पुष्पगुच्छांनी या स्पर्धेची आठवण भेट देऊन आदरणीय विश्वनाथजी कातारा साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय. त्यानंतर नेरे गावचे समीरजी पाटील साहेब आपण देखील या. आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिवेश दादा काकडे यांच्या शुभ हस्ते सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. O2 कॉम्बॉक्स. तर यस व्यासपीठावरती सत्कार झाले आणि सत्कारा दरम्यान आपण पाहिलं तर एक स्टार खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. तर नक्कीच आधई गाव म्हटलं ज्या प्रकारची लोकप्रियता या आधई गावामध्ये क्रिकेटची आहे त्याहूनही जास्त लोकप्रियता आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्राची आहे. आपण पाहू शकाल बिरजा बैलाचे मालक सन्माननीय श्री आशिष शेठ पाटील यांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं या गावदेवी शिवशंभो क्रिकेट क्लब आदई यांच्या वतीने जी स्पर्धा आयोजित केली आहे डे नाईट फॉर्मॅटमध्ये, आपलं मनपूर्वक आणि स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती येऊन या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर मच्छिंद्रजी पाटील साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. O2 कॉम्बॉक्स. तर नक्कीच मच्छिंद्र पाटील साहेबांबद्दल सांगायचं झालं तर तलावजा MIDC परिसरामध्ये आणि आपण विभागामध्ये कोणत्याही स्पर्धा असू द्या प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन त्यांच्या होमसाईट डीजेच्या माध्यमातून नेहमी केलं जातं. स्वतः पण पाहिलं तर तोंडरे संघाला नेहमी प्रोत्साहित करतात. परी 11 तोंडरे संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि साध्य आपण पाहिलं तर 40+ संघाच्या माध्यमातून ते या संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक हसमुख व्यक्तिमत्व. स्वागत आहे साहेब आपलं. आणि साहेबांचं स्वागत यावेळेस आपण पाहिलं तर अप्पर कटने केलं जात आहे. बॉल थर्ड मॅन लावतोय फरार, येतोय चौकार.
यावेळेस फलंदाज साहिल सचिन लहाने बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कायकर. पहिल्या बॉलवरती थोडंसं टच केलं, गोलंदाजाला चेक केलं आणि दुसरा चेंडू पाहता क्षणी मित्रांनो थर्ड मॅन सीमारेखा पार धाडलाय. चला डीजे मास्टर मॉनिटरकडे थोडंसं लक्ष द्यायचंय. मॉनिटर पुढचा बॉल यावेळेस स्टँड अँड डिपॉझिट. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग हिट, बिग हिट. 6 रन्स. फटका सजवलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट पार्लल स्ट्रोक मैदानावरती आपण पाहिलं. लॉंग ऑन लॉंग ऑप्शन मधून फटक्याला सजवलंय. लवकरात लवकर मॅच संपवायचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. आगुटप्पाचा बॉल हलक्या हाताने ग्लान्स केलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूपर्यंत. परंतु एक धाव मिळेल एवढी ताकद या फटक्यामध्ये. एका धावेने दोन्ही फलंदाज आपापला एंड बदलतायत. फलंदाज प्रशांत पोहोचतोय 4 चेंडूंचा सामना करत 11 धावसंख्येवरती. तर संघाला घेऊन जातोय 1 गडी बाद 11च्या घरात. 1 गडी बाद 11 ही धावसंख्या संघाच्या धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती येत असताना फलंदाज प्रतीक गायकरला आपण पाहू. प्रशांत गायकर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आला. नेहमी वन डाऊनच्या फलंदाजाला परिस्थिती अनुरोध फलंदाजी करण्यासाठी ओळखलं जातं आणि तीच फटकेबाजी. फटका फसला. यावेळेस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली. पकडेल झेल आणि संपल मित्रांनो ओपनिंग पेअरचा भोपळा फोडण्या अगोदर खेळ. जेव्हा या आधी गावामध्ये स्पर्धा झाली आहे, खुनलेखनाची भूमिका ज्यांनी अगदी अचूकपणे पार पाडली असे कुणाल शेळके यांचं इथे मात्र शुभागमन होतं. या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. दत्ता शेळके देखील वाटच पाहत आहेत कधीपासून कुणाल येतोय, कारण की एवन जोडी आहे दत्ता शेळके आणि कुणाल शेळके. भरपूर स्पर्धांचं आयोजन देखील त्यांनी या गावदेवी शिवशंभूच्या मैदानावरती केलं आहे. APL असतील अशा भरपूर स्पर्धा त्यांनी मात्र पार पाडलेत. तर चला बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. षटकाची सुरुवात झाली विकेटने, शेवट केला विकेटने नवीन गोलंदाज राहुल पाडेल. पहिलाच बॉल सन्मान दिलाय. यॉर्कर लेनचा चेंडू होता, वाईडिश यॉर्कर. राहुल पाटील यांचं कौतुक करावं लागेल. सातत्याने गेल्या 3 महिन्यापासून मी म्हणेल अपघातामुळे क्रिकेटपासून लांब होतो. त्यांनी सांगितलं माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि संघाचा प्रमुख खेळाडू संघामध्ये नसताना संघ मित्रांनो प्रवेश कुठले करत नव्हता, परंतु आज या मैदानावरती त्यांना संधी मिळाली आणि संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय. खराब चेंडू होता मित्रांनो थोडासा मैदानाच्या आतमध्ये, परंतु फायदा उचलता आलेला नाहीये. 1 धाव मिळतीये. कशी येऊ बाटिंग करणारा संघ अर्थात आपण पाहिलं तर जागृती स्पोर्ट्स भिंगरवाडी संघाला इथे मात्र धावांची गरज आहे आणि त्या धावा करत असताना या टीमला आपण मैदानावरती पाहतोय. ओपनिंग पेअर भोपळाही न फोडता तंबूच्या दिशेने माघारी परतली आहे आणि अशा वेळेस मात्र जबाबदारी आली आहे फलंदाज प्रशांत गायकर आणि फलंदाज मोहन पाटील यांच्यावरती. क्रिशा 11 ब्राह्मण करवडे संघ चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रतिषटक जवळपास 11ची सरासरी मैदानावरती या संघाला राखावी लागणार आहे आणि अशा वेळेस डावखुरताचा फलंदाज मोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये. तर आम्ही आमंत्रित करतोय की या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी एक दुचाकी बाईक देखील पुरस्कृत केले गेलेत आदरणीय ओमकारजी शेळके ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ओमकार दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उदंड दीर्घायुष्य लाभो या एकविराचरणी आम्ही प्रार्थना करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच ओमकारजी शेळके यांचं इथे मात्र शुभागमन. आणखीन एक दानशूर व्यक्तिमत्व
खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर या मैदानावरती कोणाची स्पर्धा असू द्या त्यांचं सहकार्य अगदी बहुमोलाचं राहिलंय. एक युवा नेतृत्व या आदई गावाचं. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. एकुरा चरणी प्रार्थना असेल तुम्हाला मात्र दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा असाव्यात. नक्कीच इथून मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. अनुभवाची शिदोरी पाठीशी राहुल पाटील यांच्या आणि आपला अनुभव पूर्णपणे मैदानावरती अपनवत असताना कुठेतरी कमबॅक केलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा जर का आल्या नाहीत तर थोडंसं कमबॅक दडपण येऊ शकतं शौर्य 11 भिंगारवाडी या संघावरती आणि तेच दडपण निर्माण करण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. इथून मात्र कोण जिंकेल कोण हारेल 3 महिन्यापूर्वी थांबलेला प्रवास इथून मात्र या डे नाईट पद्धतीच्या स्पर्धेमध्ये आदई गावामध्ये झालाय सुरू आणि पहिलाच कमबॅक इथे मात्र जोरदार होईल का मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील यांचं आहे पाहणं गरजेचं. यावेळेचा बॉल हा फटका आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने परंतु इथे मात्र नशिबाची साथ मिळतीये. दिसत होता मित्रांनो ज्या प्रकारे अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता ना त्या प्रकारे निश्चितपणे हा झेल घेण्याचा प्रयत्न दिसत होता परंतु इथे आपण पाहतोय थोडंसं तो मॅमे मैदानाच्या आतमध्ये तारेला चेंडू स्पर्श झाला आणि तिथून आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये मृत्यू तर निश्चित होता फक्त 1 मिनिट उशिरा झालाय. तो फलंदाज प्रशांत गायकर यांच्या खेळीचा झालाय अंत. मिळतो आणखी एक मोठा झटका. बॅटिंग करणारी टीम अर्थातच भिंगारवाडी संघाला. आपण पाहतोय नवीन बॅटर साहिल लहाने. इथे मात्र सचिन लाने 0 वरती बाद झालाय. साहिल लाने आला आणि इथून मात्र मॅचला फिनिश करावं लागेल. एक जबाबदारी उचलावी लागेल या दोन्ही बॅटर्सला मैदानाच्या आतमध्ये आणि जबाबदारी पूर्ण खेळ करावा लागेल. बाद झाला फलंदाज प्रशांत गायकर. 1 चौकार 1 षटकार आल्याला त्याच्या बॅटमधून आला होता. चांगला सेट झाला होता मैदानावरती आणि तदनंतर मात्र प्रशांतच्या विकेटचं पतन मात्र होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळालंय. तर नक्कीच आपण पाहिलं तर सन्माननीय श्री सिद्धार्थ शेठ भंडारी साहेब या माचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आमच्या आशुदादांना शुभेच्छा त्यांना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा संघ अर्थातच आपण पाहिलं तर ब्राह्मण करवली संघ जर काही मॅच जिंकला तर त्यांच्या माध्यमातून जर का संघ सुपर 12 ला दाखल झाला तर साहेबांकडनं मात्र फार्म हाऊसवरती संपूर्ण टीमला पाठी दिली जाईल. कशा ना कशा प्रकारे खेळाडूंचा हौसला अफजाई करण्याचं काम आपण पाहू शकाल सिद्धार्थ भंडारी साहेब करतायत. या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे साहेब आपलं गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आयोजित भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेमध्ये. 2 धावा इथे मात्र धावांसाठी झुंज देताना कुठेतरी बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18. येणारे चेंडू 12 आणि इथून मात्र विजयासाठी 24 धावांची गरज. रन रेट तितकासा अवघड नाहीये परंतु मॅचची परिस्थिती आपण जर का पाहिलीत ना मित्रांनो तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने कंबर कसली आहे. आघाडीच्या 2ही गोलंदाजांनी मी म्हणेल जबरदस्त कामगिरी मैदानावरती दाखवली आहे. पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज नयन राणेनं 11 धावा जरूर खर्च केल्या परंतु ओपनिंग जोडीला मित्रांनो 0 या धावसंख्येवरती बाद केलं. दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज राहुल पाटील या मैदानावरती या संघाचे सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्यांनी मात्र विकेट त्यांना जरूर मिळाली नाही. एक सांघिक स्वरूपाची विकेट त्यांनी प्राप्त केली आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. 2 षटकांमध्ये 18 झालेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 17 झाल्यात 17 धावा झाल्यात आणि 2 षटकांमध्ये बनवायच्या त्या 24 धावा. यस पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा झाल्यात. यस 1 मिनिट 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 18 धावा झालेल्या आहेत. आम्ही बघत होतो मित्रांनो तुमचं लक्ष आहे का या मॅच मध्ये आणि थोडासा वेळ वाढवा. येस कारण की आमचे लेजेंड्स इथे मात्र कुठेतरी वाट पाहत आहेत कधी मात्र या रजनी स्पर्धेमध्ये त्यांना खेळायची संधी भेटेल. चला डगआउटच्या दिशेने विनंती असेल फक्त खेळाडूंनी आपण थांबायचं. आपण पाहू शकाल मॅन इन रेड्स
पहिल्या ओव्हरला 11 धावा आल्या, या ओव्हर मध्ये 7 धावा आल्या, एकूण धावा संख्या झाली 18 आणि इथून मात्र विजयासाठी अजून देखील 11 चेंडू आणि 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. चला, दोनही संघाचे 12वे खेळाडू उपस्थित आहेत. त्यांनी पाहिलं आमच्याकडे एक ग्लिच झाली होती, आम्ही ते सुधार केली आहे आणि आता मात्र आणि या स्वतः आयोजक आपण पाहू शकाल मित्रांनो, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे. दोस्ती दुनियेतील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा आमचे अक्षुदादा शेळके साहेब यांना आपण पाहतोय. तर नक्कीच त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहू शकाल. 7719 ग्रुप आणि रॉयल किंग ग्रुप त्यांचा जो आहे त्याच्या संपूर्ण मित्र परिवारांसाठी योग्य मी म्हणेल पाहुणचार त्यांच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार करणे आपलं परम कर्तव्य आणि त्यात आपण आग्रे कोळी कशा प्रकारे पाहुणचार करायचा ना हे मात्र आग्रे कोळ्यांकडनं शिकणं गरजेचं आहे. आणि ते मात्र प्रत्येक पाहुणा देवासारखा आहे आणि त्या सर्व पाहुण्यांचा यथोचित पाहुणचार मात्र आशुदादांच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु फेकीच केली नाहीये. प्रयत्न केलाच नाही तर यश कसं मिळेल, परंतु बॅकअप नाहीये. बॅकअप्स येणं गरजेचं आहे. इथे प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं आहे. तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी खराब बॅटिंग केली आहे, एक छोटंसं टोटल तुम्ही ठेवलं आहे आणि तेच कारण आहे मित्रांनो की इथून मात्र 41 धावांचं आव्हान असताना मैदानाच्या आतमध्ये 20 धावा जरूर झालेला आहेत आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि इथून मात्र 11.45च्या सरासरीने धावा करायच्या त्या मात्र 21. स्क्रीनवरती पाहू शकाल आई एक्युरा इव्हेंट्स कोणत्याच प्रकारची कसर या स्पर्धेमध्ये सोडलेली नाही आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क, सुपिरियर मित्रांनो स्कोरिंग आपण पाहतोय आणि इथे मात्र कट केलाय, रूम मिळाली, जागा बनवली आणि ते मात्र ठोकलाय, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. त्या दरम्यान आपण पाहिलं तर केल्याने होत्या आणि केल्याची पाहिजे प्रत्येकाचं थोडंसं योगदान या आदई नगरीमध्ये एका यशस्वी स्पर्धेला संपन्न होताना एक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्यामध्ये एक बहुमूल्य योगदान आपण पाहू शकाल. आदई गावचं आणखीन एक युवा नेतृत्व सन्माननीय श्री आकाश शेळके साहेब, आरोही जनरेटर्सचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी मोफत जनरेट सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. मी विनंती करेन सन्माननीय श्री आकाश शेळके साहेबांना की या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे, आपण व्यासपीठावरती बसून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं आकाश शेळके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा APL या मैदानावरती झाली आहे वन साइड फलंदाजी त्यांची आपल्याला जरूर बघायला मिळाली आहे. क्रिकेटचे एक मोठे चाहते आहेत परंतु दैनंदिन जीवनामध्ये भरपूर बिझी असतात, त्यामुळे आदई संघाच्या थोडंसं लांब आहेत. परंतु जेव्हा या मैदानावरती आपल्या घरच्या मैदानावरती स्पर्धा झाली आहे तेव्हा साहेब नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा विनंती असेल आकाश शेळके साहेबांना की या आपण व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर इथे आपण पाहतोय लेग बाईसच्या माध्यमातून सिंगल मैदानाच्या आतमध्ये तर इथे आपण पाहिलं तर जरूर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारं षटक तेजस पाटीलच्या हातामध्ये सुपूर्त केला आणि जो सुरुवात मिळून दिली राहुल पाटीलनं, त्या पाटीलमध्ये मात्र त्या सुरुवातीमध्ये सातत्य ठेवलं जात आहे. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 8 आणि इथून धावा करायच्यात 15. काही मित्रांनो टॉस या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरलाय, कारण की पहिल्यांदा टॉस जिंकला होता मी म्हणेल भिंगरवाडी संघाने, परंतु तदनंतर पुन्हा एकदा टॉस झाला आणि प्रतिस्पर्धी संघाने जिंकला. परंतु इथे मात्र ओव्हर द कव्हर्स शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये हे सांगणारा फटका येतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार, येतोय संघर्षमय चौकार. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र मॅच गरमागरमीची मैदानाच्या आतमध्ये, परंतु हा एक चौकार पूर्णपणे मॅचची हवा काढून टाकतोय. पहिल्यांदा क्षेत्ररक्षक होता एक्स्ट्रा कव्हरला, थर्ड मॅन रिझनमध्ये बाउंड्री आली. यावेळी क्षेत्ररक्षक होता थर्ड मॅनला, एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री आली आणि पुन्हा एकदा वा काय सुरेख फटकेबाजी आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ठोकतोय यावेळेस बॅक टू बॅकचा दुसरा कलात्मक
फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली केली होती षटकाची. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू पूर्णपणे या मॅचला खुले करू देत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 6 आणि धावा करायच्या आधी मॅच जिंकायची असेल तर 7. ज्या प्रकारची गोलंदाजी राहुल पाटीलाने दुसऱ्या षटकामध्ये केली त्यामुळे चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. टॉस जिंकणं किती गरजेचं आहे मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर फिल्डिंग करणारी टीम, अर्थात आपण पाहिलं तर भिंगारवाडी टीमला इथून मात्र कुठेतरी ब्राह्मण करवले संघाला इथून मात्र कुठेतरी समजलं असेल. पहिल्यांदा संघ टॉस जिंकला, काहीतरी अडथळा आला, पुन्हा एकदा टॉस झाला, तिथून टॉस मात्र जिंकला. आपण पाहिलं तर भिंगारवाडी संघाने आणि भिंगारवाडी संघ गोलंदाजी तर दमदार केली आहे, परंतु चेसिंग करत असताना कमालीचा खेळ मैदानावरती. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय, मॅचला सुरुवात करायची आहे, कारण की यानंतर एक मोठा हाफ आम्हाला खेळवायचा आहे. द लेजेंड्स आपण पाहिलं तर या दरम्यान आपण पाहिलं तर नेवाली गावचे एक लेजंड क्रिकेटपटू महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्वागत आहे आपलं या चषकामध्ये. आपण पाहू शकाल या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत असेल. महेंद्र पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन नक्की स्थानापन्न व्हा. आज आपण पाहिलं तर आपल्या परिसरातले लेजंड क्रिकेटपटू, पनवेल तालुक्याला रायगड जिल्ह्याला आपण पाहिलं तर क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, आणि क्रिकेटची पंढरी कोणत्या वारकऱ्यांमुळे म्हटलं जातं ते वारकरी आज संपूर्णपणे या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील, ज्यांच्यामुळे मित्रांनो या रायगड टेनिस क्रिकेटला, या पनवेल टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या क्रिकेटचं नाव मात्र अगदी मी म्हणेल जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यावरती रायगडाचं नाव आणि पनवेलचं नाव अगदी अजरामर पद्धतीने घेतलं जातं. या पावनभूमीला या क्रिकेटर्सने मात्र एक वेगळी ओळख दिली आहे. त्या क्रिकेट खेळाडूंचं या आदई नगरीमध्ये काही क्षणांमध्ये शुभागमन होईल. तर इथे आपण पाहिलं तर क्लीन बोर्ड. सुरुवात तर चांगली झाली आहे शेवटच्या षटकाची. याचीसाठी केला होता अठास की शेवट गोड व्हावा, आणि तो शेवट कोणत्या संघाच्या माध्यमातून गोड केला जाईल. लो स्कोरिंग मॅच आहे, एक बिग फाईट मॅच, एक टफ मॅच आहे दोन्ही संघांदरम्यान. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हारेल हे अजून देखील स्पष्ट नाही आहे. भिंगारवाडी जिंकेल की मित्रांनो आपण पाहिलं तर ब्राह्मण करवला संघ जिंकेल हे पाहणे गरजेचं, परंतु कोणी जिंका, प्रेक्षक इथे मात्र एक चांगला क्रिकेट पाहायला आलाय, तो चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करा. पहिल्या बॉलवरती दांडी गुल केली आहे. बॅटर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज नितीन गायकर मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र तारणहाराची भूमिका बजवावी लागेल नितीन यांना. या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी त्यांना करावी लागेल मित्रांनो. मॅच तितकीशी लांब नाही आहे, परंतु क्रिकेटचा इतिहास आहे. मग ती आंतरराष्ट्रीय मॅच असू द्या किंवा गल्ली बोळामध्ये खेळणारी आपण पाहिलं तर चिमुकलांची मॅच असू द्या, जेव्हा जेव्हा मॅच लो स्कोरिंग झाली आहे ना तेव्हा तेव्हा हृदयाची ठोकं वाढवणारी ती मॅच आहे. गोलंदाजीसाठी आलेत नवीन गोलंदाज. आपण पाहिलं तर राहुल भंडारी. पहिल्याच बॉलवरती अनुभवाची शिदोरी त्यांनी दाखवली आहे, परंतु इथून पुढे अजून 1-2 चेंडू सलग जर का निर्धाव आले तर या मॅच मध्ये रंगत येणार. काय घडेल, काय बिघडेल मॅच मध्ये. शॉर्ट अँड स्वीट रनअप आहे, आडवा बॅटने ठोकला. इथे मात्र मोठा फटका, चेंडू मात्र गॅपला चिरत जाईल सीमारेखा पार. सत्यवान काकडे सरांचा इशारा. 8-4 बॉल. आपण पाहिलं तर गुरुवारचा दिवस काही जणांचा उपवासाचा दिवस आहे, त्यामुळे पाहुणे मंडळी थोडीशी उशिरा या मैदानावरती येईल, परंतु येणार यामध्ये शंका नाही आहे. हौशी क्रिकेट रसिक आहेत प्रेक्षक आमच्या आदईचे, त्यांचे भरपूर सारे पाहुणे. इथे मात्र डायरेक्ट हिट, परंतु आपण पाहिलं तर यस पंच मित्रांनो, कारण की टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, तर टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा करणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र थोडीशी कसरत असेल आपल्या एकविरा इव्हेंट्ससाठी, संदेश दादांसाठी. परंतु काय मित्रांनो, ही स्पर्धा कव्हर केली आहे एकविरा इव्हेंट्सनं. मी म्हणेल डोळ्यात तेल घालून कॅमेरा वर्क्स मात्र आमच्या कॅमेरामॅन्स यांच्या माध्यमातून केले जातात. पंच देखील खूप चांगली भूमिका बजावत असताना अगदी योग्य निवाडा मात्र यांच्या माध्यमातून केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल डिसिजन पेंडिंग हे फ्लॅश होत असताना. अँड इट्स नॉट आउट. थर्ड अंपायर कॉल आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. आणि मॅच निर्णायक क्षणामध्ये म्हणून आपण पाहिलं तर सत्यवान सर देखील रिस्क घ्यायला तयार नाही आहेत. आता मात्र 3 चेंडूचा काही शिल्लक, आणि जो एक चौकार आला होता ना या ओव्हरमध्ये, त्या चौकाराने मॅचची हवा काढून टाकली आहे.
3 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी एका धावेची गरज. सलामीला आलेले फलंदाज काही करू शकले नाहीयेत, परंतु क्रिकेट हा दोघांचा खेळ आणि 11 जणांचा खेळ आहे हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगलं कमबॅक. यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राइव्ह, विजय धाव इथे मात्र. वेलकम टू सुपर K12 टीम भिंगारवाडी संघ. तर या सुपर 12 मध्ये दाखल होतोय चांगला क्रिकेट. हार्ड लक आपण पाहू शकाल. शौर्य 11 भिंगारवाडी संघ आपलं मनपूर्वक अभिनंदन. तर क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ पुढच्या मॅचसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.